मी आणि माझी बायको आम्ही दोघंही DRDOमध्ये सरकारी नोकरीला होतो. माझ्या बायकोचे शिक्षण एमटेक झाले होते. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती, म्हणून ती सायंटिस्ट या उच्च पदावर होती. मी फक्त पॉलिटेक्निक डिप्लोमा करून नोकरीला लागलो होतो. पगारमध्ये काही जास्त फरक नव्हता, पण माझ्यापेक्षा वरची पोस्ट तिची होती आणि मी तिच्या असिस्टंट ऑफ सायंटिस्ट. पण आमचे कॉम्बिनेशन घरातही व ऑफिसमध्येही छान होते, कारण ती हुशार होती म्हणून तिला एवढी मोठी पोस्ट मिळाली होती. तिचा मला अभिमान वाटायचा. एके दिवशी संध्याकाळी आम्ही ऑफिसमधून घरी आल्यावर तिच्या बहिणीचा फोन माझ्या बायकोच्या फोनवर आला आणि ते दोघे नवरा बायको आमच्या घरी येण्याची कल्पना माझ्या मेहुणीने दिली. आमचे घर संगमवाडीला होते आणि त्यांना संचेती हॉस्पिटलला काम होते. माझा साडू हा शेतकरी होता. शेती भरपूर होती त्यांच्याकडे. शेतातून पैसाही चांगला येत होता. पण एके दिवशी ज्वारी काढते वेळी त्यांच्या पायात ज्वारीची धस घुसली आणि ती प्लॅस्टिकच्या बुटातून आरपार झाली. शेतात ते नेहमी प्लॅस्टिक बुटच घालत असे. पायाला भरपूर इन्फेक्शन झालं होतं आणि संचिती हे भारतातील सर्वात मोठे ऑर्थो हॉस्पिटल आहे, म्हणून गावातील डॉक्टरांनी त्यांना पुण्याला रेफर केले होते. माझ्या सालीचे लग्न होऊन नुकतेच 5 महिने झाले होते. सकाळी 6च्या दरम्यान ते शिवाजीनगर बस स्टँड जवळ उतरले. त्यांना नेण्यासाठी मी गाडीने स्टॉपवर गेलो. ते घरी आले. माझ्या साडूचा पाय भरपूर सुजला होता. त्यांच्याकडे पाहून माझ्या मनाला फार वाईट वाटले होते की एवढी जखम असून सुद्धा हा मनुष्य पायी कसा चालू शकतो. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवले होते, कारण आम्ही कामावर दोघी सोबत टिपून नेत असे. सकाळी 9च्या दरम्यान आम्ही ऑफिसला निघायचो, म्हणून बायकोने माझ्या मेहुणीला वेळेवर जेवण करून घेशील असा उपदेश दिला आणि आम्ही निघालो. संध्याकाळी 5:30 वाजेला आम्ही दोघंही घरी आलो. मग आता निवांत गप्पा होतील म्हणून चहा सोबत घेऊन आम्ही डॉक्टरांविषयी चर्चा करू लागलो. मी लगेचच संचिती हॉस्पिटलला फोन लावून उद्याची अपॉइंटमेंट घेतली आणि मिसेसला एक ॲप्लिकेशन देऊन 3 दिवसाची रजा टाकली. दुसऱ्या दिवशी 10 वाजेला मी त्यांना घेऊन संचिती हॉस्पिटलला आलो. डॉक्टरांनी त्यांचा पाय बघितल्यावर ऑपरेशन करून सर्जरी सांगितली होती, कारण की पायाच्या सर्व ह्या डेड झाल्या होत्या. ऑपरेशनचा खर्च 1,55,000 रुपये सांगितला होता. पैशांची कमी नव्हती, पण मनुष्य बरा होणे हे महत्त्वाचे असते. मग डॉक्टरांशी बोलून, सर ऑपरेशन कधी होणार? तुम्हाला आजच त्यांना ॲडमिट करावं लागेल. त्यानंतर 2-3 इंजेक्शन आहेत, ते दिल्यानंतर काही तास वेटिंग करून आपल्याला सकाळी 9 वाजेला ऑपरेशनला सुरुवात करू. मी ठीक आहे म्हणालो. मी ॲडमिशनची सर्व प्रोसेस पूर्ण केली व तो ॲडमिट झाला. पण त्या ठिकाणी पेशंटजवळ कोणीही थांबू शकत नव्हते, कारण तिथे नर्स होत्या. ते आपल्या पद्धतीने पेशंटला हँडल करायचे. औषधीपासून सर्व गोष्टी पेशंटला लागतात ते नर्स पूर्ण करायचे, म्हणून कोणालाही काळजी नव्हती. दुपारी आम्ही घरी आलो. मेहुणीने जेवण गरम केले व आम्ही जेवलो. काळजी करू नकोस, होतील ते बरोबर ठीक. डॉक्टरांचा सल्ला तर ऐकावाच लागेल ना आपल्याला. माझ्या मेहुणीच्या खायच्यावर राहण्याचे टेन्शन संपले होते. फक्त तिचा जीव नवऱ्यात अडकत होता. संध्याकाळी आम्ही परत माझ्या साडूला भेटण्यासाठी दवाखान्यात गेलो. आता माझी बायकोही आमच्या सोबत होती. माझा साडू त्यांच्या घरच्यांशी फोनवर बोलत होता. आम्हाला पाहताच त्याने फोन कट केला व म्हणाला, या कसे आहात साडू साहेब? मी म्हणालो, मी मजेत. या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमी नाही. वेळेवर जेवण व ज्यूस, औषधी सर्व काळजी व्यवस्थित घेतात. हे ऐकून मेहुणीलाही बरं वाटले होते. रात्रीचे 8 वाजले होते. पेशंट मिड टाइम संपला होता, म्हणून आम्ही परत घरी आलो. जेवण झाले आणि झोपण्याच्या तयारीसाठी लागलो. आमचे घर हे 2 BHK होते, म्हणून झोपण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. नाहीतर मोठ्या सिटींमध्ये लोकांकडे पैसे असतात, पण घर अगदी लहान असतात. गावातील कोणी नातेवाईक आले की त्यांना झोपण्यासाठी त्रास होतो, पण ती काळजी आम्हाला नव्हती. मी आणि माझी बायको आमच्या बेडरूममध्ये झोपलो आणि तिला शेजारच्या रूममध्ये झोपण्यासाठी सांगितले. रात्रीचे 11 वाजले होते. घरात शांतता होती, पण माझा बेडरूम हा अशांत झाला होता. मी आणि माझी बायको आम्ही दोघंही सहमतीच्या प्रोग्रामासाठी सज्ज होते. माझी मेहुणी एकटी रूममध्ये असल्यामुळे तिला झोपही लागत नव्हती. काही वेळानंतर
ती आमच्या बेडरूमच्या दारावर हात मारणारच होती. तितक्यात ती तिथंच थांबली. कारण आतून तिला वेगळाच आवाज ऐकू येत होता. "अहो सोडा मला, झोप लागते." का त्रास देतात? तिला बांगड्यांचाही आवाज येत होता. ते सर्व ऐकून ती बेचैन झाली. तिचे मन कावरा-बावरा होऊ लागले. दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकर हॉस्पिटलला जायचे होते. कारण तिच्या नवऱ्याचे ऑपरेशन होते. सकाळी 10 वाजेच्या दरम्यान आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. मी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी ऑपरेशन व्यवस्थित झाल्याची बातमी दिली. त्यामुळे चेहऱ्यावर हास्य आले व शांतताही लागली. अजून 5 दिवसानंतर त्यांना सुट्टी मिळणार होती. म्हणून काही काळजी नव्हती. आम्ही तिच्या नवऱ्याला भेटून दुपारी जेवणासाठी घरी जाऊ लागलो. पावसाळ्याचे दिवस होते. आकाश गच्च काळेभोर झाले होते. चल लवकर घरी, या पावसात अडकलो ना तर आपण घरी जाऊ शकणार नाही. म्हणून आम्ही लवकरात लवकर गाडीजवळ पोहोचून घरी आलो. घरी येताच विजांच्या कडकडाट आणि मेघांचा आवाज सुरू झाला. ती अतिशय घाबरली होती. तिला विजेच्या कडकडाटचा आवाज यापासून भीती वाटत होती. आम्ही दुपारचे जेवण केले आणि झोपण्यासाठी वेगवेगळ्या हॉल्समध्ये गेले. आता पुण्यात 3 दिवसानंतर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. मी बेडरूममध्ये झोपून मोबाईल पाहत होतो. काही वेळ गेल्यावर माझी मेव्हणीही बेडरूममध्ये आली. मी दार ओपनच ठेवला होता. ती म्हणाली, "दाजी, मला फार भीती वाटते. त्या रूममध्ये रात्री सुद्धा मला झोप लागली नव्हती. मला एकटं झोपायची सवय नाही." "काळजी कशाला करतेस? झोप इथे." मी तिला माझ्या शेजारी झोपवले आणि मी मोबाईल पाहायला लागलो. माझ्याकडे पाठ करून ती झोपली होती. मी तिच्या शरीरास तिरकट डोळ्यांनी पाहत होतो. 5-10 मिनिटं झाल्यावर परत वीज कडकडण्याचा आवाज झाला. ती इतक्या पटकन माझ्याकडे तोंड करून फिरली आणि माझ्या हातालाच तिने मिठी मारली. माझा हात तिच्या खाली होता. मी हळूच माझा हात बाजूला केला. तिने परत माझा हात तिच्या जवळ घेतला. "दाजी, मला खूप भीती वाटत आहे. हा हात असाच राहू द्या माझ्याजवळ." "काही हरकत नाही, झोप तू." माझा एक हात तिच्या डोक्याखाली होता आणि एका हातात मोबाईल होता. मी एकटाक तिच्याकडे पाहत होतो. तिच्या पूर्ण शरीराला वरून खालून न्याहाळत होतो. ती अगदी सुंदर दिसत होती. जणू एखादं फुलपाखरू हातात पकडल्यावर त्याच्या पंखाच्या जाणीव बोटांना होत नाही, तसे तिचे गाल माझ्या हातांना लागत होते. माझा विचार बदलणार होता, पण मी मनाला सावरले. नाही, ती आपली मेव्हणी आहे. आपण जर तिच्या सोबत असं चुकीचं केलं तर तिच्या मनातून आपण उतरू. मी असे माझ्या माझ्या मनाला समजवले. संध्याकाळचे 5 वाजले होते. ती उठली. आता माझ्या बायकोचा येण्याचा वेळ झाला होता. काही मिनिटात तीही आपली ड्युटी करून घरी पोहोचली. "अहो, मला आज रात्री ट्रेनने बालेश्वरला निघायचं आहे. कारण परवा त्या ठिकाणी आपल्या DRDOची मिसाईल फायरिंग आहे आणि माझ्यासोबत 3 अजून सायंटिस्ट यांची निवड त्या ठिकाणी झाली आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन या. मी स्वयंपाकाचा संच लावते." त्यावर माझी मेव्हणी म्हणाली, "अगं ताई, एवढी घाई करू नकोस. आम्ही लवकर जाऊन येतो. मग दोघे मिळून लागू स्वयंपाकाला, म्हणजे लवकर होईल." त्यावर ती हो म्हणाली. मी व माझी मेव्हणी आम्ही माझ्या साडूला भेटण्यासाठी लगेच दवाखान्यात निघालो. त्यांना आता बरं वाटत होते. ऑपरेशन करून थोडी पायाला दुखापत होती, पण ती दुखापत हळूहळू कमी होत होती. कारण नर्सने त्यांना दुपारीच मेडिसिन दिले होते. 10-15 मिनिटं त्यांच्याजवळ बसल्यानंतर आम्ही घरी जाण्यास निघालो. घरी पोहोचल्यावर दोघंही बहिणी स्वयंपाकाला लागल्या. कारण माझ्या बायकोची ट्रेन 9:30 वाजेला होती आणि ती पण 4-5 दिवसांसाठी उडीसा या ठिकाणी जाणार होती. रात्रीचे जेवण आम्ही लवकरच उरकवले आणि गप्पा करत बसले. एकमेकांशी गप्पा करताना आम्हाला वेळच कळला नाही की 9:30 केव्हा वाजले. दारासमोर गाडीचा हॉर्न वाजला. मी आणि माझी बायको बॅग घेऊन खाली उतरलो. त्यात एक लेडीज आणि 2 जेंट्स सायंटिस्ट होते. त्यांच्याशी मी हॅलो हाय केले. मग ते रेल्वे स्टेशनसाठी निघाले. मी दाराची कडी लावून आत आलो. घरात मेव्हणी काही दिसतच नव्हती. मी बेडरूमकडे जाऊ लागलो तेव्हा ती माझ्या बायकोचा गाऊन घालताना मला दिसली. तिचा मागचा भाग अतिशय सुंदर व घरात गोरा दिसत होता. मनात विचार आला की मागूनच तिला मिठी मारून एक किस करावा. मग मी तो विचार बाजूला टाकून ड्रॉइंग रूम मध्ये आलो आणि मोबाईलवर YouTubeवर गाणे ऐकू लागलो. काही वेळात ती ड्रॉइंग रूम मध्ये आली.
काय झाले दाजी? आज एकदम अस्वस्थ वाटताय ते तुम्ही. अगं काही नाही. तुझी बहीण आता 3 दिवसासाठी गेली ना, तर बोर वाटेल घरात एकट्याला. मग मी आहे ना तुमच्याजवळ. मी तुम्हाला बोर वाटू देणार नाही. अहो मॅडम, तसं नसतं. बायको ही बायको असते आणि मेव्हणी मेव्हणी असते. जे काम बायको करू शकते ते मेव्हणीला नाही सांगू शकत. त्यावर ती म्हणाले, पण दाजी मेव्हणी सुद्धा बायको होऊ शकते. पण तशी गरज अजून भासली नाही मला. तशी गरज माझ्यावर आली तर मी तुला नक्कीच सांगेन. पण मेव्हणी ही अनमॅरिड असते तेव्हा कामाची असते. तू तर मॅरिड आहेस. तुझ्यावर दुसऱ्याचा हक्क आहे. अहो दाजी, 5 महिने झाले आहेत लग्नाला माझे. अजून हक्काचे काय आहे ते मला कळले सुद्धा नाही. का? तुमचा अजून हनीमून झालाच नाही का? कसला हनीमून आणि काय? मी त्या रात्री तुमच्या बेडरूम मध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. पण दाराजवळच मला ताईचा नको नको आवाज येत होता. त्यात मला कळाले की तुमचा आणि ताईचा काहीतरी विचारविनिमय सुरू असावा. म्हणून तुम्हा दोघांना मी डिस्टर्ब केले नाही. काय सांगायचे होते तुला त्या दिवशी? जाऊ द्या दाजी, वेळ आल्यावर सांगेन. आम्ही दोघे बेडरूम मध्ये जाऊन झोपलो. ती विचाराने आणि कामाने दमली होती, म्हणून ती लवकर झोपली. आता मलाही झोप लागू लागली होती. घड्याळात 12 वाजले होते. मी थोडा वेळ डोळे लावल्यानंतर तिचा हात माझ्या अंगावर आला. मी त्याला उचलून बाजूला केला. मी तिचा हात उचलत असताना माझी नजर तिच्या वक्षावर गेली. तिचे वक्ष पाहून माझे मन थोडे चलबिचल होऊ लागले. ते माझ्या बायकोच्या वक्षापेक्षा मोठ्या आकाराचे होते. मनातून आवाज आला की त्यांना हात लावावा, पण दुसऱ्या मनाने नकार दिला. मग मी पाठ तिच्याकडे करून परत झोपलो. आता मध्यरात्र झाली होती. ती परत माझ्या पाठीला चिटकून झोपली होती. जणू तिचा नवरा तिच्या जवळ झोपला असावा असा भास तिला होत होता. मलाही अस्वस्थ वाटू लागले होते. इतक्या जवळ माझी बायको सुद्धा झोपत नव्हती. ती इतकी मला चिटकत होती. मी अचानक कूच बदलली आणि माझे ओठ आणि तिचे ओठ एका समान रेषेत स्थिरावले. मी हळूच एक डोळा उघडविला. तीही माझ्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होती. ती एका बोटाने माझ्या चेहऱ्यावर बोट फिरू लागली होती. तेवढ्यात माझी सीमाही अंतिम चरणावर आली होती. मग तिने हळूच आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. तिला जे हवे ते मला जाणवत होते. पण मी डोळे न उघडण्याचे नाटक करत होतो. सुमारे 2:30 वाजेच्या दरम्यान आमचा कार्यक्रम वाजून झाला होता. मी सर्व वरून खालून तिला न्याहाळून तिला उलचिंब केले होते. सकाळी सुमारे 8 वाजेच्या दरम्यान आम्ही उठलो तेव्हा ती म्हणाली, दाजी बाहेरून फूस आहात पण आतून तुमची मजबूती चांगली होती. तिच्या या बोलण्यावर मी हसलो. तिच्या नवऱ्याला आज डिस्चार्ज मिळणार होता. त्याला नेण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. डॉक्टरांकडून सर्व जेवणाची यादी बनवून घेतली. त्यात पथ्याचे खावे लागणार होते. पण यांनी पालन नाही केले तर ती जखम पिचडेल आणि पाय अजून खराब होईल. जोपर्यंत माझा साडू माझ्या सोबत होता तोपर्यंत आम्ही सर्व व्यवस्थित जेवणाचे खाण्याचे त्यांचे पाहिले होते. काही दिवसांनी त्यांना घरी जाण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांच्या शेताकामाकडे कोणी लक्ष देत नव्हते आणि यावेळेस त्यांनी पैसाही भरपूर लावला होता. माझ्या साडूला हळूहळू चालता येऊ लागले होते. त्रास कमी होऊ लागला होता त्यांना. पण जेवणाचे पथ्य ते काही पाळत नव्हते. बाहेरच काहीतरी उलट सुलट खायचं म्हणून पाय जास्तच पिचडायला लागला होता. हळूहळू त्यांच्या पायाच्या पेशी जास्त डेड होऊ लागल्या होत्या. शेतातून त्यांनी पैसा भरपूर कमवला पण त्या वर्षाला त्यांनी आपला पायही गमावला होता. कारण त्यांना 50% पॅरालिसिसचा अटॅक आला होता. जो मनुष्य दिवस रात्र मेहनत करून आपल्या संसार थाटण्याचा प्रयत्न करत होता तो मनुष्य आता कायमच्या पलंगावर पडला होता. 3 महिन्यानंतर माझ्या साडूंचे देहांत झाले. मी आणि माझी बायको त्यांच्या अंतिम संस्कारासाठी त्यांच्या गावी गेलो. माझ्या मेव्हणीकडे पाहून माझ्याही डोळ्यात पाणी येऊ लागले होते. ती इतक्या तीव्र आक्रोशाने रडत होती. अजून ज्या मुलीची मधुचंद्राची रात्र सुद्धा लग्नानंतर झाली नव्हती त्या मुलीचा नवरा तिच्या समोर मृत अवस्थेत पडलेला होता. तिच्या मनात किती वेदना सुरू असतील याचा मी विचार करत होतो. 12 दिवसापर्यंत आम्ही त्यांच्या घरी थांबलो होतो. 12 दिवसानंतर आम्ही माझ्या मेव्हणीला भेटून निघण्याची तयारी करत होतो. तेव्हा ती आम्हाला
पाहून गळाभेट करून ढसाढसा रडत होती. तिची शेवटची भेट घेऊन आम्ही गाडीत बसलो आणि पुण्यासाठी रवाना झालो. माझ्या मनात असलेला प्रश्न मी बायकोला सांगितला. अजूनही आपल्याला मूळ बाळ झालेलं नाही. आपल्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. तू पण बाळाच्या आतुरतेसाठी तळमळत आहे. जर मी तुझ्या बहिणीशी लग्न केलं तर तुम्ही दोघंही बहिणी सोबत राहणार व तिच्यापासून जे मूल जन्माला येईल त्याचेही पालन पोषण करायचा अधिकार जेवढ्या तुझ्या बहिणीला असेल तेवढा तुला पण असणार आहे. माझी बायको रडत होती. तिला काय बोलावे ते सुचत नव्हते. अजून तुझ्याकडे वेळ आहे. मी फक्त प्रश्न तुझ्याजवळ मांडला होता. बाकी इच्छा तुझीच. तू हो म्हणशील तरच शक्य आहे, नाहीतर नाही. माझी बायको मी सांगितलेल्या गोष्टींना विचार करू लागली होती. आपल्या नवऱ्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी त्यांना एक मूल सुद्धा देऊ शकले नाही. जर माझी बहीण आमच्या संसाराला वारसा देणार असेल तर काही हरकत नाही. 2 दिवसानंतर माझ्या बायकोचा होकार आला. तसेच मी मेव्हणीच्या सासरी जाऊन आमच्या लग्नाची तिच्या सासऱ्यांना मागणी घातली. तिच्या सासू सासऱ्यांना हा प्रस्ताव आवडला होता, कारण ती अजून तारुण्यात होती. तिचे अजून इतकं वय सुद्धा झालं नव्हतं. किती एकटी जगू शकेल आणि वेळ घालवायला तिला कोणतेही मूलबाळ नव्हते. आता मेव्हणीच्या चेहऱ्यावर थोडं हास्य होते. आम्ही मंदिरात जाऊन 2 महिन्यानंतर लग्न केलं. माझी मेव्हणी व बायको एकाच घरात माझ्यासोबत नांदू लागल्या. मी काही दिवस बायकोला सोडून मेव्हणीसोबत झोपू लागलो होतो. 2 दिवस बायकोजवळ तर आठवडाभर मेव्हणीजवळ असा टाइम टेबल मी बांधला होता. मी जो शब्द तिला बोललो होतो ते शब्द तिला परत आठवले होते. तेव्हा तुम्ही माझे दाजी होतात, आता काहो आहेत. मी सांगितले होते तुम्हाला की मेव्हणी सुद्धा बायको होऊ शकते. वेळच तशी आली होती म्हणून ती गोष्ट स्वीकारावी लागली आणि माझ्या मेव्हणीपासून मला एक गोंडस मुलगा झाला. अशा प्रकारे मी आणि माझी बायको ऑफिसचे कामं पाहायचो आणि घरी माझी मेव्हणी बाळाची आणि आमची काळजी करण्यासाठी व्यवस्थित संसार चालवत होती. मित्रो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.